गाय सहकारी साखर कारखाना लिमिटेड कुरुंदा तालुका वसमत या कारखान्याची 24वी आदी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली। सभेचे सूत्रसंचालन अरविंद खराटे यांनी केले तर प्रास्ताविक प्रभारी कार्यकारी संचालक प्रल्हादराव गायकवाड यांनी केले। उपस्थित सभासदांचे स्वागत संचालक विलासराव नागरे यांनी केले। कारखान्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव यांनी शेतकरी आणि सभासदांना संबोधित केले। यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, सभासद, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। निर्णय खरं म्हणजे अतिशय हसी खेळीच्या वातावरणामध्ये आजची या टोकाई सहकारी साखर कारखान्याची 24वी ही आदिमंडळाची सभा खरं म्हणजे आपण पाहतोय या भागातली एक शेतकऱ्याच्या आयुष्यातली जीवन संजीवनी म्हणता येईल की सातत्यानं 10 वर्षे जवळपास आता या वर्षीचा 11वा गाळप असेल बहुतेक। आता मीही संचालक होतो 10 वर्षे। अतिशय मेहनतीनं शिवाजीराव जाधव साहेबांनी हे सगळं तयार केलंय आणि करत असताना काही चुका झाल्या असतील, परंतु आज रोजी शेतकऱ्याच्या समोर एकच प्रश्न आहे। या परिसरातल्या सर्व पक्षीय नेत्यांचं आतापर्यंत पाहण्यात आलंय, हा कारखाना चालविण्यासाठी कोणीही या ठिकाणी यायला तयार नव्हतं आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये खरं म्हणजे भाडे तत्वावर किंवा सहयोगी तत्वावर द्यायला नको होता, परंतु आज रोजी दिलेला आहे। तर आम्ही लोकांनी, शासनाने त्याला मान्यता दिलेली आहे, ॲग्रीमेंट झाले, म्हणून आम्ही लोकांनी शेतकऱ्यांनी एक शेतकरी पुत्र म्हणून कारखाना चालतंय कोण्या पद्धतीनं हे पाहणं महत्त्वाचं आहे। आमचं वैयक्तिक मत जर शेतकरी म्हणून विचारलं तर कारखाना गत वर्षी आम्ही पाहिले थोडा उशीर झाला होता। चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी 1.25 लाख मेट्रिक टनाचं क्रशिंग झालंय, भावही चांगल्या पद्धतीनं दिलाय आणि ताईनं हाही शब्द दिला होता की हेच जर गाळप 1.5 लाख मेट्रिक टन झालं तर या परिसरातल्या या 10 कारखान्यापेक्षा मी 100 रुपये तरी तुम्हाला आगाऊचं पेमेंट करील आणि त्या नक्कीच याही वर्षी या 1.5 लाखाच्या पुढे गाळप जाईल अशी आम्हालाही अपेक्षा आहे। टोकाई चरणी तीच प्रार्थना करूयात की हे गाळप यावर्षी एक्सपान्शन झाल्यामुळं कारखान्याची कॅपॅसिटी जेव्हा 1250चा होता तेव्हा 2100च्या कॅपॅसिटीनं चालत होता। आज जर 2500चा एक्सपान्शन झालाय आता, त्याच्यामुळं 2500 मेट्रिक टनाचं ते काम चालू आहे। हे जर झालं तर नक्कीच 3000 मेट्रिक टन दररोज गाळप या परिसरामध्ये होऊ शकतो आणि म्हणून आजच्या याही प्रशासनाला आमची विनंती राहील किंवा सर्वात प्रथम प्राधान्य एरियातल्या सभासदांना द्यावं आणि नंतरच तुम्ही गेटक्यांचा ऊस वढावा, एवढीच आजच्या प्रसंगी विनंती करतो। आजची सभा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झाली, काही संचालकाचे प्रश्न राहिले असतील, प्रश्न आणि उत्तर हे सगळे संपत नसतात, ही एक निरंतर प्रक्रिया आहे। शेतकऱ्यांना काय आवाहन करायला सर? या कारखान्याच्या बाजूला जो शेजारचा जो कारखाना आहे त्या कारखान्यासारख्या सभासदांची म्हणणं आहे। नक्कीच गत वर्षी ताईनं जो शब्द दिला होता, आपल्या सर्वांच्या समक्ष दिला होता की या परिसरातल्या सगळ्या कारखान्यापेक्षा मी 100 रुपये तरी किमान अधिकचा भाव देईल, परंतु 1.5 लाख गाळप या ठिकाणी झालेलं नव्हतं। कारखाना उशिरानं चालू झाला, बऱ्याचशा अडचणी आल्या आणि म्हणून भविष्यामध्ये या सगळ्या अडचणीवर मात करून नक्कीच यावर्षी हे 2-2.5 लाखाच्या वर गाळप जाईल अशा अपेक्षा व्यक्त करायला काही हरकत नाही। म्हणून या परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांनी या संदर्भात शेतकऱ्यांना, सभासदांना काय आवाहन करणार आहात? या संदर्भात शेतकऱ्याला आव्हान एवढंच असेल की बाकी कुठल्याही कारखान्याला ऊस देण्यापेक्षा टोकाई सहकारी साखर कारखान्याला ऊस द्यावा, हक्कानं आपले पैसे मिळवावेत आणि हक्कानं आपले जे काही विषय असतील, अडीअडचणी असतील, ही तर दरवर्षीची आदिमंडळाची सभा झालीच, पण मध्यंतरीच्या काळातही आम्ही वारंवार शेतकऱ्यासोबत आहोत। जिथं कुठं महत्त्वाचे विषय असतील, अडचणी असतील, त्या ठिकाणी कोणावर जर अन्याय होत असेल तर याही प्रशासनाच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही कायम तत्पर आहोत। आम्ही काही कुठली एखादी राजकीय हिशोबाची भूमिका या ठिकाणी अजिबात घेतली नाही। कारखान्याच्या हिताचं काय आहे, या परिसरातलं हे युनिट चांगल्या पद्धतीनं चालावं, एवढीच आमची रास्त आणि माफक अपेक्षा आहे। शेतकऱ्यांनी या कारखान्याला भविष्यात सहकार्य करावं एवढीच विनंती। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।